नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत मिळू शकतात 5 प्रमोशन, वेतनात वाढ होण्याची शक्यता। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, केंद्र सरकारने सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारक यांच्यासाठी 8वा वेतन आयोग गठीत करण्यास मान्यता दिली आहे। तर या आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनात पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। वेतनवाढीमध्ये फिटमेंट फॅक्टर हे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण यामुळे मूळ वेतन किती वाढेल हे ठरणार आहे। आयोगाचे TOR एप्रिल 2025 पर्यंत निश्चित केले जाण्याची शक्यता आहे। NCJCM ने या संदर्भात आपले प्रस्ताव सादर केले आहेत। तर मित्रांनो, NCJCM चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले आहे की वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर किमान 2.57 किंवा त्याहून अधिक असावा। सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, मात्र मिश्रा यांनी सरकारकडे 2.86 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे। तर मित्रांनो, जर ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 वरून थेट 51,480 पर्यंत वाढू शकते। त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन देखील 9,000 वरून 36,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, मॉडिफाइड अश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन म्हणजेच MSCP योजना सुधारण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे। जर सरकारने हा प्रस्ताव मान्य केला तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात किमान 5 प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या पगारातही वाढ होणार आहे। तर मित्रांनो, NCJCM ने सरकारकडे मूळ वेतनात महागाई भत्ता समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। याशिवाय नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत अंतरिम दिलासा देण्याची ही मागणी करण्यात आली आहे। मिश्रा यांच्या मते 8वा वेतन आयोग ठरवताना कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन 3 युनिट ऐवजी 5 युनिटच्या आधारावर किमान वेतन ठरवावे। मिश्रा यांनी सांगितले आहे की कर्मचारी आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेतील यासाठी आयोगाने उपाययोजना कराव्यात। हे पालक आणि वरिष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम 2022 नुसार एक नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवताना या बाबींचा विचार करावा। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।